12वी बोर्ड परीक्षेमध्ये छत्रपती संभाजीनगरची तनिषा बोरमानेकर हिने राज्यामध्ये पहिला येण्याचा मान पटकावला. तिच्या यशामुळे छत्रपती संभाजीनगरकरांना आनंद झाला असून सर्वत्र तिचं कौतुक होताना पाहायला मिळते. तनिषा ही देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने राज्यामध्ये 100 पैकी 100 गुण घेऊन यश संपादन केलं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याची मान उंचावले. तनिषा अभ्यासाबरोबरच चेस चॅम्पियन म्हणून तिने अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये राज्याचं नेतृत्व केलं आहे. खूप छान वाटलं. आधी पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला विश्वासच नाही बसला की कारण कधी ऐकलं नव्हतं कोणाला 12थमध्ये 100 मिळतात, त्यामुळे खूप अनएक्सपेक्टेड होतं, पण खूप छान वाटतं आता. अभ्यास कसा होता, काय शेड्यूल होता, कसा अभ्यास करायची? मी ऑनेस्टली अभ्यास शेवटचा 1.5 महिना केला, मी वर्षभर नाही केला अभ्यास. पण जो शेवटचा महिना केला त्याच्यात मी 100% दिलं. आणि अभ्यास हा अभ्यास म्हणून नका करू, त्याला एन्जॉय करा, समजून घ्या. मला सांग, आता याच्यानंतर काय करायचं तुला, म्हणजे काय आहे इच्छा, काय आहे तुझी? मी CA फाउंडेशनची एक्झाम देणार आहे पुढच्या महिन्यात. मला CA बनायचं. तुला जे हे यश प्राप्त झाले याचे श्रेय तू कोणाला देणार? सगळ्यात आधी माझ्या पेरेंट्सला. ते नेहमी मला सपोर्ट करतात. मी जे काही करीन त्याच्यात मला पूर्णपणे फ्रीडम देतात. त्याच्यानंतर माझे टीचर्स, ज्यांनी मला माझं हे यश त्यांच्याचमुळे शक्यच नव्हतं त्यांच्याशिवाय. आणि थर्डली कॉलेज, देवगिरी कॉलेजने मला खूप सपोर्ट केलं, कारण मी कॉलेजमध्ये कधी येऊच शकले नाही, पण मला स्पोर्ट्समध्ये खूप एनकरेज केलं आणि खूप सपोर्ट केलं. तू स्पोर्ट्समध्ये पण भाग घेतेस असं ऐकलं आहे, म्हणजे नेमकं काय आहे तुझं? स्पोर्ट्समध्ये काय निवडलेलं? मी इंटरनॅशनल चेस प्लेयर आहे. मी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याच वेळेला रिप्रेझेंट केलेलं आहे. मी चेस प्लेयर आहे. म्हणजे मला सांग, शेवटचा प्रश्न आहे की आता इथून येणारे जे आता जी 11वीची बॅच आहे ती 12वीमध्ये जाईल, तर त्यांना इन्स्पिरेशन म्हणून तू काय सांगशील? मी त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही अभ्यास हा एन्जॉय करत करा. म्हणजे उगीच मला एवढे मार्क मिळवायचे मग त्याच्यासाठी काही असं नका करू. तुम्ही एन्जॉय करून करा, समजून अभ्यास करा आणि तुमचं बेस्ट द्या. तुम्ही बाकी काहीच विचार नका करू. आपण जेव्हा आपलं बेस्ट देतो तेव्हा परफॉर्मन्स पण बेस्ट होतो. नाव काय तुझं? तनिषा.